नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. माणूस आयुष्यभर कशासाठी धावत असतो? जिंकण्यासाठी, यशासाठी, पैशासाठी, मान सन्मानासाठी. पण एक वेळ अशी येते जेव्हा तो थकतो, तुटतो आणि स्वतःलाच विचारतो, मी नेमकं कोणासाठी जगतोय? मित्रांनो, आज आपण एका अशा ओळीचं रहस्य जाणून घेणार आहोत, जी फक्त शब्द नाही, तर ती पूर्ण आयुष्य बदलून टाकणारा आध्यात्मिक संदेश आहे. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याची भीती नाही. या ओळीचा खरा अर्थ समजला तर आयुष्यातील अर्धी दुःख संपतील. या ओळीचा खरा अर्थ काय? पहिल्यांदा ऐकल्यावर ही ओळ खूप साधी वाटते, पण जेव्हा माणूस जीवन अनुभवतो, अपयश पाहतो, विश्वासघात सहन करतो, तेव्हा या शब्दांची खोली समजायला सुरुवात होते. जिंकण्याचा मोह नाही म्हणजे मला कोणावरही विजय मिळवायचा नाही, मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी जगायचं आहे. मला लोकांकडून टाळ्या नकोत आणि हरण्याची भीती नाही म्हणजे जरी अपयश आलं, लोकांनी साथ सोडली तरी मी तुटणार नाही. कारण माझा आधार लोक नाहीत तर परमेश्वर आहे. माणूस नेहमी दुःखी का असतो? कारण तो सतत तुलना करत असतो. त्याच्याकडे मोठे घर आहे, त्याच्याकडे जास्त पैसा आहे, तो माझ्यापेक्षा पुढे गेला आणि मग सुरू होतो संघर्ष. जिंकण्याचा मोह नाही. हा मोह इतका धोकादायक असतो की माणूस स्वतःची शांतता गमावतो. तो बाहेरून हसतो पण आतून जळत असतो. हारण्याची भीती माणसाला कमकुवत बनवते. काही लोक आयुष्यात मोठं काम सुरूच करत नाहीत कारण त्यांना भीती असते, जर मी हरलो तर लोक काय म्हणतील, समाज असेल, नातेवाईक टोमणे मारतील. आणि हाच विचार माणसाला आतून संपवत जातो. खरं तर ज्याला हारण्याची भीती नसते त्यालाच खरं जगता येतं. अध्यात्म काय सांगतं? भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, कर्म कर पण फळाची अपेक्षा ठेवू नकोस. याचाच अर्थ जिंकण्याचा मोह सोड, कारण मोह दुःख निर्माण करतो. जेव्हा माणूस फक्त कर्तव्य करतो तेव्हा त्याचं मन शांत होतं. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, भिवू नकोस, कारण ज्याने स्वतःला परमेश्वराकडे सोपवलं त्याला ना जिंकण्याचा अहंकार राहतो ना हारण्याची भीती. स्वामी भक्ताचं जीवन पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते, ते संकटातही शांत असतात, कारण त्यांना माहीत असतं जे होतंय ते स्वामींच्या इच्छेने होतंय. आयुष्यातील सर्वात मोठं युद्ध कोणतं? लोकांना वाटतं युद्ध म्हणजे बाहेरचा संघर्ष, पण खरं युद्ध असतं मनातील भीतीशी, अपेक्षांशी, अहंकाराशी, मोहाशी. जो माणूस स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तोच खरा विजेता असतो. एक प्रेरणादायी कथा. एक गुरुकडे 2 शिष्य होते. पहिला शिष्य सतत जिंकण्याचा विचार करत असे. तो म्हणायचा, मला सर्वात मोठं व्हायचं आहे. दुसरा शिष्य मात्र शांत होता. एक दिवस गुरूंनी दोघांनाही विचारलं, जर उद्या सगळं हरवलं तर? पहिला शिष्य घाबरला, दुसरा हसला. गुरूंनी सांगितलं, जो हारण्याला घाबरत नाही त्याच्याकडून जग काहीच हिरावून घेऊ शकत नाही. मोह कसा नष्ट करायचा? तुलना बंद करा. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. स्वतःवर काम करा. लोकांना हरवण्यापेक्षा स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा. रोज नामस्मरण करा, मन शांत होतं. अपयश स्वीकारा, हरणं म्हणजे शेवट नाही. देवावर विश्वास ठेवा, जे तुमच्यासाठी योग्य आहे ते तुम्हाला मिळणारच. लोक काय म्हणतील ही एकच भीती लोकांचं आयुष्य खराब करते. लोक हसतील, अपमान करतील, कमी लेखतील, पण एक सत्य लक्षात ठेवा, लोकांचं काम बोलणं आहे. आज जे बोलणार तुमच्यावर हसतात उद्या तेच तुमच्या यशावर टाळ्या वाजवतील. म्हणून लोकांसाठी जगू नका. शांत माणूसच सर्वात शक्तिशाली असतो. जो सतत स्वतःला सिद्ध करत फिरतो तो आतून कमकुवत असतो, पण जो शांत असतो, ज्याला जिंकण्याचा मोह नसतो, ज्याला हरण्याची भीती नसती, तोच खरा बलवान असतो. या ओळीतील अंतिम रहस्य, जिंकण्याचा मोह नाही, हारण्याची भीती नाही. याचा खरा अर्थ आहे, मी माझं कर्म करत राहीन पण परिणाम परमेश्वराकडे सोडेन. ज्या दिवशी तुम्ही हे शिकलात त्या दिवशी भीती संपेल, ताण कमी होईल, मन शांत होईल आणि आयुष्य सुंदर वाटायला लागेल. जर तुम्हालाही वाटत असेल की मनाची शांतता हीच खरी श्रीमंत आहे, तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.